ह्या मित्रांनो बघा, मी रानात आले बघा. पोराला आज आणले घरी, ॲडमिट केलं होतं. काय झालं त्याला कळलंच नाही. पेशा कमी झाल्या होत्या म्हणलं डॉक्टर, पण अचानकच आजारी पडलं. त्याला आधी थोडा ताप आला म्हणून मग आम्ही घरचंच औषध ती पाजलं, कारण ऑलरेडी त्याला आठवड्यापूर्वी नेलं होतं. काही नॉर्मल होतं ताप, त्याचं तापाचं औषध ती पाजलं, काही कमीच आलं नाही. परत दुसऱ्या दिवशी ताप राहिला आणि पोटात दुखायला लागलं परत अचानकच. आणि ती बी अजून एक जणाच्या नाही, दोघांच्याही पोटात दुखायला लागलं. असं शाळेतनं घरी आलं म्हणलं, जाताना बी म्हणत होतं पोटात दुखायला. मग ती थोडं औषध पाजलेलं. म्हणलं खेळताना उड्या फिड्या मारल्यावर किंवा शाळा तिकडं पडल्यावर दुखत असेल लेकरांचं असं वाटलं आम्हाला. मग औषध पाजून शाळेत पाठवलं. शाळेतनं आल्यावर तर काय नाही, असं वाकूनच चालायला लागली पोरं, लईच पोटात दुखायला लागले म्हणून. दादाला आल्या अजून त्यांना औषध पाजलं. मग दादा जरा बरं वाटायला लागलं, पण बप्पूला काय नाही. बप्पूनं पाक लई ताप आला. मग तर त्याला लई म्हणजे भयानकच ताप आला. परत आम्हाला जरा टेन्शन यायला लागलं सारखं. लई ताप आला त्याला, चालायला बिना काय नाही. मग ह्यांना कामावर मी फोन केला, असं झालं आहे बप्पूला म्हणून. आणि मला औषध पाज, जरा ह्याची मिठाच्या पाण्याची पट्टी ठेव. मग सगळं केलं. मग ह्याने आलं कामावरनं, आलं तसंच आम्ही गाडी वळवली, गेलो दवाखान्यात. दोघांना बी घेऊन गेलो. मग एकाला दाखवलं डॉक्टरला आणि दुसऱ्याला दाखवलं. डॉक्टरसुद्धा म्हणले की दोघांचं कसं काय संकटच दुखायला लागले, पोटात काय कळलं नाही, दुखू शकते असं म्हणलं डॉक्टर. आता आम्ही म्हणलं मग काय दुखायला लागले, आता काय इलाज आहे ना त्याला, दोघांना संकटच दुखायला लागले. मग त्या दिवशी गोळ्या औषधं सगळं, त्या दिवशी परत 3000 रुपये गेलं पोटाची दुखायला लागले म्हणून. त्या दिवशी मग अजून आणलं घरी. मग सकाळ वाटून औषधी गोळ्याने जरा खेळायला लागला, जरा सकाळ वाटून. मग अजून त्याच्या दुसरी दिवशी रात्रभर झोपलाच नाही. मग रात्रभर पोटात दुखायला लागले म्हणून रडायला लागला, हे करायला ते करायला. मग त्यांनी गेलं कामावर. मग मी घेऊन गेले त्याला दवाखान्यात. मग त्यांनी मग परत सोनोग्रुप करायला लावलं. पोटाची सोनोग्रुप केली, रक्त लगवी सगळं त्याचं चेकिंग केलं, कशामुळे दुखायला लागले काय. तर रिपोर्टमध्ये काहीच निघलं नाही, फक्त पेशा कमी दाखवल्या. पोटाचं काय नाही दाखवलं, काय नाही. मग आम्हाला वाटलं शाळेत पडला असेल म्हणून शाळेत बी मॅडमला फोन केला की त्यानं फिरलाय का पोटावर असं तसं म्हणून. त्याने म्हणले नाही म्हणले, काहीच नाही. त्यानं आल्यापासून म्हणतोय की पोटात दुखायला लागले, आम्ही त्याला झोपवलं होतं म्हणलं मॅडम. मग म्हणून काय झालं काय नाही आम्हाला भीती वाटाली. एकतर पहिलं तसं झालं त्या मुलाचं, त्याच्यामुळे आता ह्यांना काय झालं ना लगेच त्रास होते आम्हाला. थोडं जर काय झालं तर आम्हाला लई भीती वाटते. ह्यांनी बी तिथं टेन्शनमध्ये काय झालं काय नाही पोराला. मग सारखं फोन, काय झालं काय म्हणलं डॉक्टर, काय म्हणले डॉक्टर सारखं. मग डॉक्टर म्हणले ह्याच्या पेशा कमी झाले त्या, जरा कमी दाखवायला लागले, मग आपण ह्याला ॲडमिट करूया. पण त्या दिवशी दिदी बी तिकडं गावाला गेली होती, आजारी होती, तिकडं मामाच्याकडे गेली होती दिदी बी. आणि पोरांना मी दादाला मी दुसऱ्यांपाशी ठेवून गेलते बप्पूला एकट्याला घेऊन, कारण त्याला लय झाले म्हणून. दादा काय नॉर्मल होता. मग बप्पूला एकट्याला घेऊन गेले होते. मग तिथं मला सगळे चेकिंग करायला कावा मी सकाळी गेलेले दादाला ठेवून दुसऱ्यापाशी. मी संध्याकाळी 6 वाजताच घरी आले. तोपर्यंत दादा दुसऱ्यांच्या घरी, निमाजीव इकडं, निमाजीव तिथे पोरापाशी. असं झालेली कंडिशन. मग मी म्हणलं आज नको, आज एक पोरगं घरी आहे, आम्ही उद्याच्याला येतो. मग उद्याच्याला बी मग सगळी तयारी करून ती मग मी गेले बघा सकाळपासून. मग ॲडमिट केलं त्याला आणि आज सोडलं बघा. 4-5 दिवस तिकडंच होता. त्याच्यामुळं सगळं इकडं बी परत गुरांच्या वैरणीची आपदा, त्यांनी तिथंच थांबायचं आल्यावर पोराशिनीपाशी. दादाची इकडे शाळाचं, दादा तंदुरुस्त होतं, त्याच्यामुळे दादा दररोज शाळेत जायचा. मग त्यांनी कामाला जाताना तिथं 7 वाजता सोडायचं त्यांनी पोराला. मग मी दादाला तिथं शाळेत सोडून यायचं, त्याला तिथं ठेवून. मम्मी होती तिथं, माझी मम्मी होती तिथं 2-4 दिवस आमच्यापाशी दवाखान्यात. खरं म्हणजे लय स्ट्रगलचं जीवन आहे बरं का आमचं. पोरांना काय झालं ना काहीच कळत नाही, काय करावं काय नाही ते.
बघा आपल्या घरात लहान एखादं बाळ जर आजारी पडलं ना, सगळ्या घरातल्या माणसांची मनस्थिती बदलून जाते. आणि त्यात आम्हाला तर इतकी भीती वाटते ना आता आडेल. एक तर मोठं 17 वर्षाचा मुलगा वारला, नंतर ही जुळी 2 बाळं झाली ती. आणि त्याच्यानंतर त्यांना थोडं जर काय झालं तर आमच्या मनात म्हणजे असं जीव निघून गेल्यासारखंच होते बघा. थोडक्यात अशी कंडिशन असते. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये कुठलं व्हिडिओ काढायला टाकायला वेळ तर कुठल्या. आता आले दवाखान्यानं सगळं आवडले.